विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू अवर नेक्स्ट लेक्चर. आणि या लेक्चर मध्ये आपण एका नवीन चॅप्टरची सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तो चॅप्टर कोणता बाबा? हीट नावाचा तो चॅप्टर आहे. ठीक आहे, मग आता हीट म्हणल्यानंतर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हीट म्हणजे नेमकं काय, किंवा आता हीट म्हणल्यानंतर तुम्हाला आणखी एक क्वेश्चन पडेल की टेम्परेचर म्हणजे मग नेमकं काय, किंवा त्या दोघांमध्ये मग नेमका डिफरन्स काय, किंवा हीटला ट्रान्सफर करण्याचे दुसरे रस्ते काय, हे देखील क्वेश्चन तुम्हाला पडणं म्हणजे गरजेचं आहे, किंवा ते क्वेश्चन तुम्हाला पडलेच असतील असं मला गॅरंटी आहे. ठीक आहे, मग ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला कोणकोणते पॉइंट्स शिकायचे आहेत ते एकदा बघून घेऊयात. ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं आहे, एक लॅटेंट हीट, दुसरं रेज्युलेशन, तिसरं अनॅमलस बिहेवियर ऑफ वॉटर, चौथं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, पाचवं ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी. हे मोठे मोठे पॉइंट्स आपल्याला शिकायचे आहेत अलॉंग विथ द स्मॉल स्मॉल अदर पॉइंट्स. ठीक आहे, मग तेच मी जे क्वेश्चन म्हणले होते ते क्वेश्चन कोणते? डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. दुसरी गोष्ट डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट म्हणजे काय, आता गरम गरम व्हायले, पण टेम्परेचर म्हणजे काय पण हीट जेव्हा गरम गरम होते, जेव्हा जेव्हा सूर्याचे किरण पडतात तेव्हा सूर्याची उष्मा वाढते, जेव्हा हीट वाढते, पण तेव्हा आपण ते सूर्याच्या उष्णतेला किंवा उष्णतेला आपण टेम्परेचर मध्ये मोजतो, असंही आपण पाहिलं आहे. मग यांच्यामध्ये नेमका डिफरन्स काय हेही आपण जाणून घ्यायला हवं. मग आपल्याला हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स जाणून घेणं महत्त्वाचं ठरलं. ठीक आहे, हीट आणि टेम्परेचर मधला डिफरन्स काय म्हणतो ते पाहून घ्या. ठीक आहे, मी इकडे लिहिले की व्हॉट इज इट, म्हणजे ह्या गोष्टी नुसार त्याचा डिफरन्स आपण ठरवत जाऊ. ठीक आहे, व्हॉट इज इट म्हणजे हीट म्हणजे नेमकं काय, किंवा टेम्परेचर म्हणजे नेमकं काय हे आपल्याला जाणून घेता आलं पाहिजे. हीट म्हणजे काय बाबा? एनर्जी इन ट्रान्सफर. काहीतरी एनर्जी ट्रान्सफर होते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर, त्यालाच आपण हीट असं म्हणतो. टेम्परेचर काय आहे? मेजर ऑफ हॉटनेस. म्हणजे हीट म्हणजे गरम होते, हॉट होते, आणि टेम्परेचर काय आहे बाबा? मेजर ऑफ हॉटनेस. म्हणजे हीटलाच मेजर करण्याचं आपल्याला एक प्रमाण असं म्हणता येईल का टेम्परेचरला? शुअरली आपल्याला ते म्हणता येईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता एक एनर्जी आहे म्हणल्यावर त्याला काहीतरी युनिट तर असायला हवं. मग हीटचं युनिट काय? जूल और कॅलरी. आणि टेम्परेचरचं युनिट काय? सेल्सिअस और केल्विन. ठीक आहे, डिपेंड्स ऑन. हीट कशावर डिपेंड आहे? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण दिला तेवढी हीट वाढेल. म्हणजे बघा, आता एखादा फायर क्रॅकर सुरू आहे, ठीक आहे, आणि आपण जर तिथे जाळ लावला, फायर क्रॅकर म्हणण्यापेक्षा आपण लाकडं घेतली आणि जाळ लावला. ठीक आहे, आपण जेवढी जास्त लाकडं घेऊ तेवढा जास्त जाळ तिथं प्रोड्यूस होणार आहे, तेवढी जास्त हीट तिथं प्रोड्यूस होणार आहे. ठीक आहे, पण टेम्परेचरचं तसं आहे का? हो, टेम्परेचरचं एकच प्रमाण असतं. ठीक आहे, मेजर ऑफ हॉटनेस. मग जी हॉटनेस आहे त्यालाच फक्त मेजर करण्याचं काम कोण करतं? टेम्परेचर. म्हणजे ते कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसणार आहे. म्हणजे कोणत्याच क्वांटिटीवर त्याचं डिपेंडन्स नसणार आहे. ठीक आहे, मग एक्झाम्पल मध्ये काय? हीट फ्रॉम आउटसाइड वॉर्म्स युअर स्किन. म्हणजे जेव्हा केव्हा आपण लाकडाला जाळ लावू तेव्हा त्या लाकडावर जर आपण असा हात धरला, ते हीट काय करते? आपल्याला वॉर्म करण्याचं काम करते, आपल्या स्किनला वॉर्मनेस फील करण्याचं काम करून देत असते. पण आपले टेम्परेचरचं तसं आहे का? हो, नाही. टेम्परेचर फक्त हॉटनेसचं काय आहे? मेजर आहे, आणि ते काय करतं? आपली स्किन किती वॉर्म झाली आहे ते आपल्याला सांगतं. म्हणजेच युअर स्किन फील्स 35 डिग्री सेल्सिअस असं त्यांचं म्हणणं येतं. ठीक आहे, 35 म्हणजे भरपूर होतं, पण तेवढं जात नाही. ठीक आहे, अशा प्रकारे टेम्परेचर आणि हीट मधला हा डिफरन्स आपल्याला जाणून घेता आला. पहा मग आता डिफरंट वेज ऑफ हीट ट्रान्सफर काय काय. ठीक आहे, हीट ट्रान्सफर मध्ये डिफरंट वे कोणते? एक आहे कंडक्शन, दुसरं आहे कन्व्हेक्शन, तिसरं आहे रेडिएशन. आता त्यांचं डेफिनेशन आणि त्यांचं मिनिंग काय हेही जाणून घेतलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आपलं हे कसं इंट्रोडक्शन लेक्चर असल्यामुळं बेसिक आपण कव्हर करत चाललोय. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे कंडक्शन म्हणजे काय? कंडक्शनला आपण मराठीमध्ये चालकता असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच हीट ट्रान्सफर बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन पार्टिकल्स लाईक सॉलिड. बघा, सॉलिड मध्ये म्हणजे आता मेटल वगैरे असतो, जे मेटल रॉड मध्ये हीट आपण त्याला देतो तेव्हा ते मेटल गरम होतं, किंवा ते मेटल हीट एका दिशेकडून दुसऱ्या दिशेकडे काय करतं? ट्रान्सफर करण्याचं काम करतं. केव्हा होतं ते? डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन पार्टिकल्स मध्ये जेव्हा ही हीट ट्रान्सफर होते त्याला आपण कंडक्शन असं म्हणतो. ठीक आहे, एक्झाम्पल हिटिंग ऑफ मेटल रॉड. दुसरी गोष्ट कन्व्हेक्शन म्हणजे काय? कन्व्हेक्शनला आपण मराठीमध्ये संवहन असं म्हणतो. ठीक आहे, संवहन म्हणजेच काय? मग हीट ट्रान्सफर थ्रू मुवमेंट ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस. ठीक आहे, लिक्विड आणि गॅसेस थ्रू जी हीट आपल्याला ट्रान्सफर झालेली पाहायला मिळते त्यालाच आपण कन्व्हेक्शन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बॉइलिंग ऑफ वॉटर. तिसरी गोष्ट कोणती? रेडिएशन. रेडिएशनला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? विकिरण. ज्याच्यापासून किरण निघाले त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. म्हणजे रेडिएशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला हीट ट्रान्सफर करण्याचं ते काम करतं. ठीक आहे, म्हणजेच हीट ट्रान्सफर विदाऊट मीडियम. जिथं कोणतंही मीडियम वापरलं जात नाही त्या हीट ट्रान्सफरच्या पद्धतीला आपण रेडिएशन असं म्हणतो. ठीक आहे, इथं बघा, हीट ट्रान्सफर थ्रू मुवमेंट ऑफ लिक्विड अँड गॅसेस अँड ट्रान्सफर विदाऊट मीडियम
अशा 3 गोष्टी आपल्याला डिफरन्शिएट करता आल्या. त्याचं एक्झाम्पल काय, व्हॅक्यूम थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, हे आपण पाहिले. एक्झाम्पल मध्ये सनलाईट बघा, सनलाईटचं जे आपण हीट आपल्याला ट्रान्सफर करण्याचं काम करते सनलाईट, ते व्हॅक्यूम थ्रूच करते. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्याचे तिन्हीचे मिनिंग कळाले आणि तिन्ही मधला हा डिफरन्स कळून आलेला आहे. आता नेक्स्ट कन्सेप्ट जो आला तो लॅटेंट हीटचा आला. लॅटेंट हीट म्हणजे काय, गुप्त उष्मा असं त्याला आपण मार्केट म्हणू शकतो. ठीक आहे. लॅटेंट म्हणजे हिडन असतं. ठीक आहे. आणि हीट म्हणजे उष्मा, हे तर तुम्हाला माहितीच आहे. हिडन म्हणजे गुप्त. ठीक आहे. मग एक्सपेरिमेंट केला त्यांनी, सिंपल एक एक्सपेरिमेंट करायचा आहे. एक ग्लास घ्यायचा आहे, त्याच्यात आईस पीसेस टाकायचं, म्हणजे त्याच्यात बर्फ टाकायचा आहे, खालून त्याला एका स्टँडवर ठेवायचंय आणि खालून त्याला बर्नरनं काय द्यायचे, हीट द्यायचे आहे. आणि बर्नरनं हीट देत असताना आपल्याला काय करायचं, त्याचं टेम्परेचर प्रत्येक मिनिटाला चेक करत राहायचं. ठीक आहे. त्याचे टेम्परेचर चेक केल्यानंतर असं जेव्हा आपण बर्नर त्याला दिलं किंवा बर्नर त्याला आपण हीट देऊ, तेव्हा काय होईल, आईस मेल्ट होईल आणि त्याचं रूपांतर पाण्यात होईल. मग त्याला थोडंसं आपण हलवत राहायचं. ठीक आहे. मग आपण त्याला हलवलं की आणखी हीट तशीच द्यायची, टेम्परेचर तसंच मोजायचं. आणि आता टेम्परेचर वर्सेस टाइमचा ग्राफ काढायचा आणि आपल्याला त्या ग्राफला ऑब्झर्व करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे काय, जसं जसं टेम्परेचर देत गेलं किंवा टेम्परेचर वाढत गेलं तसं तसं त्या टाइम, जसं जसा टाइम वाढत गेला तसं तसं टेम्परेचरचं काय झालं बाबा, ह्या गोष्टीला आपल्याला ऑब्झर्व करायचं. हे सिंपलचं एक्सपेरिमेंट आपल्याला त्यांनी करून पाहायला सांगितले. ठीक आहे. ऑब्झर्वेशन आपल्याला काय भेटलं, ऑब्झर्वेशन आपल्याला भेटलं जेव्हा टेम्परेचर ऑफ मिक्सर इक्वल्स टू 0 होतं टिल आईस मेल्ट कम्प्लिटली. म्हणजे जोपर्यंत आईस मेल्ट झाला नाही कम्प्लिटली तोपर्यंत ते टेम्परेचर कसं होतं, 0 डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळालं. मग जेव्हा जेव्हा ती हिटिंग आपण कंटिन्यू केली, इव्हन आफ्टर सगळं आईस मेल्ट झाल्यावर सुद्धा, तेव्हा काय होतं, टेम्परेचर ऑफ वॉटर राईज टू 100 डिग्री सेल्सिअस. आणि त्या 100 डिग्री सेल्सिअसवर काय झालं बाबा, ॲट 100 डिग्री सेल्सिअस वॉटर कन्वर्ट इन टू द स्टीम. ठीक आहे. अशा प्रकारे ते आपल्याला ऑब्झर्वेशन पाहायला मिळालं. आता पहा, आपण हा ग्राफ पाहिला. ठीक आहे. हा ग्राफ ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करा. कोणता ग्राफ आपल्याला पाहायला मिळाला, टेम्परेचर वर्सेस टाइम, जो आपण ग्राफ मागच्या ह्याच्यामध्ये म्हणला होता. ठीक आहे. मग ह्या ग्राफ मध्ये काय दिलं बघा, या वाय ऍक्सिसला आणि एक्स ऍक्सिसला काय काय दिलं बघा. इकडे दिले टेम्परेचर, आणि टेम्परेचर मध्ये कसं 10 20 असं तसं त्यांनी टेम्परेचर दिले. आणि इकडे दिला तो टाइम, एक्स ऍक्सिसवर दिला तो टाइम. ठीक आहे. आणि त्यांनी दाखवलं की A to B काय झालं, आणि ही जी लाईन गेली, ही जी स्ट्रेट लाईन गेली तिथं काय झालं, आणि ते CTD काय झालं. ठीक आहे. बघा, A to B काय झालं, कन्व्हर्जन ऑफ आईस टू वॉटर ऍट 0 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. A to B 0 डिग्री सेल्सिअस वर आहे, आणि इथं काय झालं, कन्व्हर्जन ऑफ आईस टू वॉटर. म्हणजे आपण जसं म्हणलं होतं त्या एक्सपेरिमेंट मध्ये तसं. B to C काय झालं, B to C झालं राईज इन टेम्परेचर टिल 100 डिग्री सेल्सिअस. आपण काय केलं, जेव्हा आईसचं आईस जेव्हा मेल्ट झाला वॉटरमध्ये, तेव्हाही आपण हीट देण्याचं काम केलं. आणि तेव्हा ती हीट कुठपर्यंत गेली, 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत ते जाऊन पोहोचली. म्हणजेच काय, हा B to C ग्राफ हा 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचला. बघा, 100 डिग्री पर्यंत. आता C to D काय झालं बघा, एकदा वॉटर बॉईल झालं तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालं, वॉटर टू स्टीम मध्ये झालं, म्हणजेच लिक्विड टू गॅसियस स्टेट मध्ये झालं. म्हणजे C to D हा ग्राफ आपल्याला दर्शवतो की लिक्विड टू गॅसियस स्टेट त्याचं कन्व्हर्जन झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे ऑब्झर्वेशन पाहायला मिळालं. ठीक आहे. अशा प्रकारे हे होतं आपलं इंट्रोडक्शन लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं, त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.